नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया इथे ऋषिकेश आणि जानकी या दोघांचा फोटोशूट होणार असतो आणि त्यासाठी दोघांनाही इथे खूप छान असं तयार व्हायला सांगितलेलं असतं। तर प्रेक्षकांनो, इकडे आता ऋषिकेशला छान कुर्ता, इथे धोतर आणि डोक्याला फेटासुद्धा दिलेला असतो। तर इथे रुबाबदार फेटा आणि त्याचबरोबर इथे जानकीला आता छान तयार व्हायला सांगितलेलं असतं। नवारी साडी, दागिने, गजरा, अगदी मराठमोळी जोडी आपल्याला इथे जानकी आणि ऋषिकेश या दोघांना बघितल्यानंतर पाहायला मिळते। ऋषिकेशसुद्धा खूपच जास्त रुबाबदार दिसत असतो फेटा वगैरे बांधल्यानंतर, आणि त्याचबरोबर इथे जानकीसुद्धा खूपच जास्त सुंदर दिसत असते। तेव्हा ऋषिकेश जानकी दोघेजण बाहेर येतात तेव्हा इथे मुद्दामूनच आता जानकी ऋषिकेशला धक्का देते। त्यानंतर ऋषिकेशसुद्धा तिला धक्का देऊन आता दोघेजण इथे फोटोशूटसाठी तयार झालेले असतात। त्याचबरोबर प्रेक्षकांनो, जेव्हा ओवी तिथे येते, ओवी म्हणत असते, वा वाई बाबा, तुम्ही दोघेजण किती छान दिसताय, तुम्हाला माहिती आहे का? तेव्हा इथे ऋषिकेश म्हणत असतो, ओवी माझं माहिती नाही, पण तुझी आई बघ ना, तुझी आई लई झाक दिसते। तेव्हा इकडे जानकी म्हणत असते की आहो धनी, तुम्ही पण लई झाक दिसताय, हा नवीन कुर्ता, धोतर, फेटा याच्यामध्ये तुम्ही खूपच जास्त रुबाबदार दिसताय, असं जानकी म्हणत असते। दोघे एकमेकांना कॉम्प्लिमेंट करत असतात। तेवढ्यातच इथे ओवी म्हणत असते, आई बाबा तुमच्या दोघांचं झालं असेल तर चला फोटोशूटसुद्धा करून घ्यायचं आहे। तेव्हा इकडे आता दादा येतात आणि म्हणत असतात की तुमच्या दोघांचं झालं आहे का? झालं असेल तर चला आपल्याला फोटोशूट करून घ्यायचं आहे। त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे आता सुमित्रा आपल्या रूममध्ये काम करत असते, कपड्यांच्या घड्या वगैरे कपाटामध्ये करून ठेवत असते। तेवढ्यातच तिथे ऐश्वर्या येते। ऐश्वर्या म्हणत असते, आई तुम्ही आम्हाला बोलावलंत का? तेव्हा इथे आता सुमित्रा म्हणत असते की हो ऐश्वर्या, मी तुला इथे बोलावले, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे। तू आपलं घर गहाण ठेवलंस, गहाण ठेवायच्या आधी तू मला आणि यांना विचारलंस का? तुम्ही दोघेजण रोज ऑफिसला जात होता ना, मन लावून काम करताय असं सुद्धा म्हणत होतात की जानकी आणि ऋषिकेश जरी या घरातून गेले असले तरीसुद्धा मी आणि सारंग आम्ही दोघेजण हे घर आणि ऑफिस दोघंही व्यवस्थित मॅनेज करू असं तूच म्हणाली होतीस ना। आणि जर तुम्ही दोघेजण रोज ऑफिसमध्ये जात होता, एवढं मन लावून काम करत होता, तर मग तुम्हाला 5 कोटी रुपये कर्ज घेण्याची गरज का पडली बरं? 5 कोटी रुपये घेण्याआधी तुम्ही आम्हाला विचारलं होतं? घर गहाण टाकण्याच्या आधी आम्हाला विचारलं होतं? आम्ही दोघेजण होतो ना, मेलो तर नव्हतो ना? तेव्हा इकडे आता ऐश्वर्या म्हणत असते की अच्छा, म्हणजे आता आम्ही इथे सुमित्रा एंटरप्राइजेस मोठी करण्याचे प्रयत्न करत होतो, त्यासाठी आम्ही ते कर्ज घेतलं होतं, कारण आम्हाला सुमित्रा एंटरप्राइजेस मोठी करायची होती। पण तुम्हाला माहिती आहे का, हे सगळं तुमच्या त्या लाडक्या जानकीमुळे झाले, कारण तिने आपली नवीन कंपनी काढली, मग तिच्या कंपनीला जास्त फायदा व्हायला लागला। तर इकडे जानकी एंटरप्राइजेस तिच्यामुळे मोठी झाली ना, म्हणून आपल्या कंपनीला नुकसान झालं। हे दिसत नाही आहे तुम्हाला की तुमच्या लाडक्या ऋषिकेश आणि त्या जानकीमुळे हे सगळं घडलं? बरं, नंतर आम्ही त्या स्पर्धेमध्ये भाग घेतला, त्याच्यामध्ये आम्हाला 25 लाख रुपये मिळाले असते, पण तुम्हाला माहिती आहे तिथेसुद्धा तुमच्या जानकीने चिटिंगच केली अगदी पहिल्यापासून। तेव्हा इकडे सुमित्रा म्हणते, अजिबात नाही, जानकीने एकदाही चिटिंग केलेली नाही आहे, मला माहिती आहे ना, ती स्वतःच्या हिमतीवरती जिंकले। तेव्हा इथे आता ऐश्वर्या म्हणत असते, हो मला माहिती आहे, म्हणून तर तुम्ही तिला तिथे सपोर्ट करण्यासाठी आला होतात ना। तेव्हा इथे आता सुमित्रा म्हणत असते की जानकीने चिटिंग केली असती तर गावकऱ्यांनी तिला सपोर्ट केलं नसतं, पण गावकऱ्यांनी किती जल्लोष केला होता तू बघितलंस ना? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, हो बघितलं ना, म्हणून तर तुम्ही तिथे तुमच्या लाडक्या ऋषिकेशला आणि जानकीलाच तिथे सपोर्ट करायला आला होतात। तुमचा सख्खा मुलगा हारतोय त्याचं तुम्हाला काहीच वाटलं नाही। तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते, अगं असं काय बोलतेस तू, ऋषिकेशसुद्धा माझा मुलगा आहे। तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते, अहो मुलगा आहे, सावत्र मुलगा आहे तो, पण सारंग तुमचा सख्खा मुलगा होता ना, तो हरल्याचं तुम्हाला अजिबात दुःख झालं नाही, मला माहिती आहे ना।
तेव्हा इथे सुमित्रा म्हणत असते की मला फक्त तुला एवढंच विचारायचं होतं, जर तुम्ही दोघेजणं रोज ऑफिसला जाऊन काम करत होता, मेहनत करत होता, तरीसुद्धा आपली कंपनी इतकी डबघाईला का आली की त्यासाठी तुम्हाला 5 कोटी रुपये कर्ज घ्यावं लागलं आणि आता ते पैसे फेडण्यासाठी सुद्धा तुमच्याकडे पैसे नाही आहेत. मला एवढंच विचारायचं होतं. त्याचं उत्तर देऊन झालं तू आता गेलीस तरी चालेल. जानकीला आणि ऋषिकेशला वाईट साईड बोलायची गरज नाही आहे, कळलं ना. तेव्हा इथे आता कपाटामध्ये जेव्हा सुमित्रा आपल्या साड्या लावून ठेवत असते तेव्हा कपाटामध्ये इथे खूप सारे दागिने तिला आता सुमित्राचे दिसतात. ते खूप सारे दागिने बघितल्यानंतर ऐश्वर्याचे डोळे आता फिरलेले असतात. तिला असं वाटतं की चला पैसे भरायची वेळ आली की तात्पुरते का होईना पण आता सुमित्राचे दागिने आहेत, म्हणजे इथे ऐश्वर्याला आता रणदिवेंना पूर्णपणे इथे आता रस्त्यावरती आणायचं असतं आणि म्हणूनच तिने आधी घर गहाण ठेवलं, त्यानंतर इतकं कर्ज करून ठेवलं 5 कोटी रुपयांचं. त्याचबरोबर आता तिला सुमित्राचे जे दागिने आहेत ते सुद्धा तिला आता घ्यायचे आहेत, म्हणजे त्यांच्याकडे तिला काहीही इन्कम सोर्स आता ठेवायचा नाही आहे. तिला सगळं काही उद्ध्वस्त करून टाकायचं आहे. रणदिवेंना तिला रस्त्यावरती आणायचं आहे. पण इथे प्रेक्षकांनो, तर इथे ऐश्वर्याला एक गोष्ट माहिती नाही आहे की ऋषिकेश रणदिवे आणि जानकी रणदिवे हे दोघेजण बाहेर आहेत. तर इथे प्रेक्षकांनो, आता जानकी आणि ऋषिकेश दोघेजण फोटोशूट करण्यासाठी बाहेर आलेले असतात. तेव्हा इकडे दादा म्हणतात की सर तुम्ही एक काम करता का, मॅडमच्या खांद्यावरती हात ठेवा. तेव्हा ऋषिकेश म्हणतो हां ठेवतो ना, लाजतोय की काय, माझीच बायको आहे. तेव्हा जानकी म्हणते हो मला माहिती आहे आणि इथे सगळ्यांना माहिती आहे की मी तुमची बायको आहे, ते सगळ्यांना सांगायची काहीच गरज नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता एक एक त्यांना पोज सांगितली जाते आणि त्या पोजमध्ये आता जानकी ऋषिकेश दोघेजण उभे राहत असतात आणि खूपच सुंदर असे त्यांचे फोटो झालेले असतात. उत्तम असा त्यांचा फोटोशूट झालेला असतो प्रेक्षकांनो. त्यानंतरला इकडे आता कुठले फोटो सिलेक्ट करायचे हे सुद्धा जानकी ऋषिकेश सांगत असतात. त्याचबरोबर इथे आता ऋषिकेश म्हणत असतो की कश्यप साहेब, म्हणजे तुमच्यामुळे आमचा फोटोशूट खूपच जास्त उत्तम झालेला आहे आणि आम्हाला तुमच्याद्वारे जो ॲप मिळणार आहे त्याने शेतकऱ्यांना खूपच जास्त मदत होणार आहे. खरंच त्यासाठी खूप खूप थँक्यू की तुमच्यामुळे आता आम्ही सगळीकडे अगदी पोस्टरवरती असू दे, सोशल मीडियावरती असू दे, आम्ही लोकांपर्यंत पोहोचणार आहोत आणि ही संधी आम्हाला फक्त तुमच्यामुळे मिळालेली आहे. तेव्हा इथे ऋषिकेश म्हणतो कश्यप साहेब, मला आता फक्त तुमच्याजवळ एका मुद्द्यांवरती बोलायचं होतं. मला काही गोष्टी क्लिअर करून घ्यायच्या होत्या, त्याबद्दल आपण बोलूया. तर इथे आता अवंतिका विचारत असते की आई काय म्हणाली मग ऐश्वर्या, त्याच्यावरती तुम्हाला तिने काही उत्तर दिलं का, तुम्ही तिला विचारलं की कर्ज काढायची गरज का लागली. तेव्हा इथे सुमित्रा म्हणते हो विचारलं ना, पण ती असं काही तोऱ्यात बोलत होती की हे जे काही घडलं आहे त्याच्यामध्ये तिची काहीच चुकी नाही आहे. आणि बिचाऱ्या जानकीला बोलते, जानकीला आता घरातून गेलेला किती महिने झाले, वर्ष व्हायला आलं, तरीसुद्धा तिच्यावरचा राग काही जात नाही आहे. म्हणते की घर गहाण ठेवायची वेळ ते जानकीमुळे आली. जानकीचा या सगळ्याशी आता काय संबंध. तेव्हा अवंतिका म्हणते हो ना, तिला तर फक्त जानकी वहिनीला बोलायला चान्सच हवा असतो. म्हणत होती की जानकीमुळे तिला ते कर्ज काढावं लागले 5 कोटी रुपयांचं आणि घरसुद्धा गहाण ठेवावं लागले. तेव्हा सौमित्र म्हणतो नाही गाई, काही घर वगैरे गहाण ठेवलं नाही आहे, हे लोकांना खोटं बोलतायत, नाटक करतायत, बाकी काही नाही. त्यानंतरला तिकडे आता आलेला असतो सारंग. सारंगला बेदम कुणीतरी मारलेला असतो. सारंग आल्यानंतर इथे आता सारंग म्हणतो की आई ऐश्वर्या. त्यानंतरला इथे सौमित्राचं लक्ष जातं. सौमित्र म्हणतो अरे सारंग हे काय झालं, आणि तो धावत पळत आता त्याच्याजवळ जातो, त्याचा हात पकडतो आणि त्याला घेऊन येतो. तो म्हणतो की सारंग अरे ही तुझी अवस्था कुणी केली. तेव्हा सारंग म्हणत असतो दादा मला त्या लोकांनी मारलं. तेव्हा ऐश्वर्या त्यांनी म्हणते सारंग काय झालं, तुम्हाला एवढं कुणी मारलं. तेव्हा इथे सारंग म्हणत असतो की दादा अरे ज्या लोकांकडून आम्ही 5 कोटी रुपये कर्ज घेतलं आहे आणि ती लोकं खूपच जास्त सनकी आहेत रे दादा, आणि त्याचबरोबर कर्ज पण घेतलं आहे आणि आपलं घरसुद्धा त्यांच्याकडेच गहाण ठेवलं आहे. तेव्हा इकडे आता घडलेला प्रकार इथे सारंग सांगत असतो, ते म्हणजे सगळ्यांनाच. तर इकडे ज्या माणसाकडून कर्ज घेतलेलं असतं तो माणूस आलेला असतो आपल्या 2 माणसांना घेऊन आणि तो म्हणतो ए सारंग चल बाजूला हो चल, आणि त्याच्याच खुर्चीमध्ये आता बसतो आणि त्याला म्हणतो की सांग माझे पैसे कधी परत देणार. नाही प्रश्न चुकला, पैसे कधी परत देणार नाही, कसे पैसे देणार हे आधी सांगा.
त्यानंतरला इकडे आता सारंग म्हणत असतो की पैसे तर नाही आहेत. तेव्हा तो म्हणतो की पैसे नाही आहेत ना, मग तुझं घर आमचं घर होईल, कळलं ना, तुझ्या घरावरती कब्जा करू आणि आमचा अड्डा बनवू त्याला. तेव्हा इकडे सारंग म्हणत असतो, असं कसं तुम्ही आमच्या घरामध्ये घुसणार, सांगितलं ना पैसे देऊ म्हणून. तेव्हा तो माणूस म्हणतो की माझं घर म्हणजे, अरे तुला माहिती नाही आहे का, ते घर आता आमच्या नावावर होणार आहे. तू काय म्हणाला होतास, ची आणि सौची ती स्पर्धा जर तुम्ही जिंकलात तर 25 लाख रुपये तुम्ही आम्हाला द्या. असा पहिला हप्ता जर आला असता तर आम्ही घरावरती तुमच्या कब्जा केला नसता. पण तुम्ही 5 कोटी जाऊ द्याच, इथे 25 लाख रुपये सुद्धा आम्हाला दिले नाही, तुम्ही ती स्पर्धा हारलात. मग आता काय करायचं, आता तुम्ही आम्हाला कसे पैसे देणार, पैसे आहेत का तुझ्याकडे, सांग बरं. बँकेमध्ये 1 रुपया आहे, घरी पैसे आहेत, पॉकेट दाखव तुझा, त्या पॉकेटमध्ये तरी पैसे आहेत का बघ, नाही आहेत ना. मग आता तू मला सांग सारंग रणदिवे, तू मला पैसे कसे काय परत देशील रे. 5 कोटी रुपये आहेत, 1 रुपयासुद्धा सोडणार नाही, कळतंय ना तुला. तेव्हा इकडे आता चला रे, याचं ऑफिस बघा, याच्या ऑफिसमध्ये एक माणूस पण नाही, हा आपल्याला कसे पैसे परत करणार. तेव्हा सारंग म्हणतो, हे बघा, 2 महिने मी माझ्या स्टाफला पगार दिलेला नाही आहे, तर माझा स्टाफसुद्धा मला सोडून गेला आहे. खरंच माझ्याकडे पैसे नाही आहेत, पण मी तुमचे पैसे परत करेन, आम्हाला थोडा वेळ तर द्या. तेव्हा इकडे आता तो गुंड माणूस म्हणत असतो की अजिबात नाही, तुला किती वेळ द्यायचा आम्ही, आता मी तुझ्या घरी जातो आणि घरसुद्धा रिकामं करून टाकतो, कळलं का, त्या घराला अड्डा बनवतो, मग तुझी अक्कल ठिकाणावरती येईल. जर पैसे परत करता येत नाही तर कर्ज घेता कशाला एवढं. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे सारंग म्हणतो, हे बघा, तुम्ही आमच्या घरी जायचं नाही, ही जबरदस्ती ही गुंडगिरी चालणार नाही, कळलं ना. आणि इकडे आता सारंग त्याची गलफटी पकडतो. तेव्हा तो माणूस म्हणतो, इथे माती खाल्लीस की नाही तू, माझी गलफटी पकडलीस, काय गरज होती कॉलरला हात लावायची. चला रे, आता व्हिडिओ केला ना, आता ह्याला मारा हवा तेवढं. त्याच्यानंतरला प्रेक्षकांनो इकडे आता ते 2 माणसं जे आलेले असतात त्यांनी सारंगला तुडवलेलं असतं, अगदी त्याचे गाल वगैरे फोडून टाकलेले असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता सारंग रडत असतो आणि सगळ्यांना आपली हकीकत सांगतो. त्याचबरोबर इथे सौमित्र आता शेवटीला भाव, सौमित्राला खूपच जास्त वाईट वाटतं. सौमित्र म्हणत असतो, म्हणजे सारंग, तू आणि ऐश्वर्याने खरोखर आपलं घर गहाण ठेवलं आहे का, आपलं घर तुम्ही गहाण ठेवलं आणि 5 कोटी रुपये तुम्ही कर्ज घेतलेत, कशासाठी, काय केलं 5 कोटी रुपयांचं. तेव्हा इकडे सारंग म्हणत असतो की दादा, अरे आपली कंपनी पूर्णपणे लॉसमध्ये गेली होती, म्हणून ते कर्ज घ्यावं लागलं होतं, पण ती माणसं खूप डेंजर आहेत, त्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली, ते कधीही मला मारू शकतात, जर पैसे परत नाही केले तर ते लवकरच मला मारतील. तेव्हा इकडे आता सुमित्रा म्हणत असते, अरे पण असं कसं, त्या गुंड माणसांकडून तुम्ही पैसे घेतलेच कशाला, मग तुम्हाला माणसं बघून पैसे घेता येत नव्हते का. तेव्हा इथे आता सारंगला इथे खूपच मारल्यामुळे घरातले लोकसुद्धा काळजीत पडलेले असतात. तेव्हा इकडे सुमित्रा म्हणत असते की अरे देवा, म्हणजे आता आपलं राहतं घर जाणार वाटतं. तेव्हा सुमित्रा म्हणते की एक काम कर तू सौमित्र, लवकरात लवकर तू जानकीला फोन कर आणि सांग इथे जे काही घडलं आहे ना ते सगळं तिला कळू दे. तेव्हा इथे आता सौमित्र म्हणत असतो की आई, अगं जानकी वहिनीला फोन कशाला करायचा, आणि जानकी वहिनीला फोन करून आपण काय सांगायचं की ज्या घरातून आम्ही तुला घरातून बाहेर हकलून दिलं आहे त्या घराला वाचवण्यासाठी आता आम्हाला तुझी गरज पडते, असं सांगायचं का. ज्या ऐश्वर्याने आणि सारंगने हे घर गहाण ठेवलं आहे, त्या घरातून त्या दोघांनी तुला हकललं होतं आणि त्यांच्यामुळेच आता हे घर चाललं आहे, तर आता तुझी आम्हाला गरज आहे, असं सांगायचं का आपण जानकी वहिनीला. कुठल्या तोंडाने सांगायचं आई. तेव्हा तू शांत हो, मी माझ्या लेवलला सगळं हँडल करण्याचा प्रयत्न करतो, तू जरा शांत हो. नाही जर आपल्याला जमलं तर आपण तिला सांगू. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता सौमित्र म्हणत असतो की सारंग, तुला माहिती आहे मी तुला म्हणालो होतो की मी तुझा मोठा भाऊ आहे, तेव्हा तू मला काय म्हणाला होतास की तू जरी मोठा भाऊ असशील तरी आता मी लहान राहिलेलो नाही आहे, मी सुद्धा मोठा झालो आहे. हे बघ सारंग, आपलं लग्न झालं असलं तरीसुद्धा गोष्टी आपण एकमेकांबरोबर शेअर करू शकतो. आणि हे बघ, तू किती नाही म्हणालास ना तरीसुद्धा तू माझा छोटा भाऊ आहेस आणि मीच तुझा मोठा भाऊ आहे, कळलं तुला. या कठीण प्रसंगामध्ये मी तुला एकटं सोडणार नाही आहे, मी या तुझ्या कठीण प्रसंगामध्ये तुझ्याबरोबर आहे, कळलं तुला, मी तुला साथ देईन, असं इथे सौमित्र आता सारंगला म्हणतो. तेव्हा इथे सारंग आता सौमित्राचा हात पकडतो आणि त्याला इथे कडकडून मिठी मारतो, कारण तो पूर्णपणे आता घाबरलेला असतो.
जो इथे ऐश्वर्याच्या सांगण्यावरून सगळ्यांना माज दाखवत असतो, ते आता सारंगचा माज चांगलाच त्या गुंड लोकांनी उतरवलेला असतो आणि त्याला कारणीभूतसुद्धा सारंग आणि ऐश्वर्या दोघे जणच असतात. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता गुलाबदादा येतात आणि जानकीला म्हणतात की वहिनी जरा इकडे या ना, महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा इथे जानकी म्हणते काय झालं गुलाबदादा. तेव्हा इथे गुलाबदादा म्हणतात की जानकी वहिनी, अहो ऑफिसमध्ये कुणीतरी त्या सारंगदादांना घुसून मारलं आणि खूपच जास्त मारले आणि असं कळलं आहे की त्यांनी कुणाकडून तरी कर्ज घेतलं आहे ना, त्या लोकांनीच त्यांना मारलं आहे. तेव्हा इकडे आता जानकी म्हणत असते की ऑफिसमध्ये घुसून मारलं आणि कर्ज घेतलं आहे म्हणून मारलं, पण इथे सारंग भाऊजींना कुणाकडून तरी कर्ज घेण्याची गरज का पडली. तेव्हा गुलाबदादा म्हणतात आता ते मला पण माहिती नाही आहे वहिनी, माझ्या कानावरती जे पडलं मला असं वाटलं की तुम्हाला सांगावं, म्हणून मी तुम्हाला सांगतोय की सारंगदादाला कोणीतरी खूप मारलं आहे आणि कर्ज घेतले म्हणून मारले. का घेतलं, कशासाठी घेतलं हे मला पण काही माहिती नाही आहे. ते जेव्हा मी आता घरी जाईन तेव्हाच मला कळेल की नेमकं कारण काय आहे ते. तेव्हा इथे आता खूपच जास्त टेन्शनमध्ये जानकी आलेली असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इकडे आता ती गुंड माणसं येतात. त्याचबरोबर इथे आता आलेला असतो सौमित्र. तेव्हा ती माणसं म्हणतात काय रे, तूच आम्हाला इथे भेटायला बोलावलेस का. तेव्हा सौमित्र म्हणतो हो, मीच तुम्हाला इथे भेटायला बोलवलं आहे. कोण आहेस तू. तर तुम्ही ज्यांना मारलत ना त्याचा मी मोठा भाऊ आहे. तेव्हा तो म्हणतो अरे आम्ही असं खूप जणांना मारतो, तू नेमका कुणाचा भाऊ आहेस. तेव्हा इकडे सारंग रणदिवे याचा मोठा भाऊ आहे मी, सौमित्र रणदिवे असं सांगितलं जातं. का मारलं तुम्ही त्याला. तेव्हा इकडे ते म्हणतात की त्याने कर्ज घेतले आणि पैसे परत केलेले नाही आहेत. तेव्हा सौमित्र म्हणतो कर्ज घेतलं आहे, पैसे परत ते करतील ना, पैसे परत करणार नाही असं म्हणालेत का, मग तरीसुद्धा तुम्ही त्यांना का मारलत. हे बघा, असं मारणं गुन्हा आहे, तुम्हाला माहिती नाही आहे का. त्यासाठी मी तुम्हाला कोर्टात खेचू शकतो, ॲडव्होकेट आहे मी, कळलं ना. आणि तुम्ही त्याला ज्या पद्धतीने मारलं आहे ना, मी तुम्हाला जेलमध्ये टाकू शकतो, कंप्लेंट करू शकतो तुमच्या विरोधात. तेव्हा इकडे आता गुंड माणसं म्हणत असतात की तुम्ही आम्हाला कोर्टामध्ये खेचणार. अहो आमची काय चुकी आहे. तुमच्या भावाने आमच्याकडून कर्ज घेतलं आहे 5 कोटीचं, कळलं ना. आणि त्यांनी अजून 1 रुपयासुद्धा परत केलेला नाही आहे. त्याच्यामुळे आता तिथे विचारायला गेल्यानंतर आम्हाला जर धमकावलं तर आम्ही मारणार नाही का. आणि आम्ही जे काही केले ना वकील साहेब, कायद्यात राहूनच केले. मी तुमच्या वकिलीचा आदर करतो, पण मी काही इथे खोटं केलेलं नाही आहे. तुम्हाला कोर्टामध्ये पुरावा मागतील, तुमच्याकडे पुरावा आहे का. तेव्हा इकडे सौमित्र म्हणतो आहेत ना, त्याच्या अंगावरचे घाव हाच पुरावा आहे माझ्याकडे. तेव्हा इकडे गुंड माणसं म्हणतात हे बघा पुरावा असा पाहिजे. त्याने माझ्या आधी इथे कॉलर पकडली, त्यानंतर मी त्याला चोप दिला आहे. तेव्हा इकडे आता सौमित्र तो व्हिडिओ बघतो आणि म्हणतो की त्याने तुमची लगेच कॉलर पकडली नसणार आहे, हा व्हिडिओमधूनच आहे. तुम्ही आधी त्याला इन्स्टिगेट केलं असेल, इन्स्टिगेट झाल्यामुळेच तुम्ही तिथे त्याला काहीतरी बोलल्यामुळेच त्याने तुमची कॉलर पकडली आणि हे मी कोर्टामध्ये पुरावे देऊन सिद्ध करू शकतो. कळते का तुम्हाला. तुमच्याकडून कर्ज घेतलं असलं म्हणून तुम्ही काही कुणाचा जीव नाही घेऊ शकत, कुणा ठार नाही मारू शकत. पैसे तुम्हाला परत मिळतील, तुम्ही वाट बघितली पाहिजे, कळलं ना. तेव्हा इकडे आता ते लोकंसुद्धा जरा टेन्शनमध्ये येतात. म्हणतात की हे बघा वकील साहेब, आम्ही जे काही केले ना कायद्यात राहूनच केले. तुम्ही बघा हवं तर हे पेपर बघा, त्यांनी याच्यावरती साईन केले. आम्ही स्पष्टपणे याच्यामध्ये लिहिले 5 कोटी रुपये कर्ज घ्या, पण जर ते परत केलं नाही तर तुमचा जो आशीर्वाद बंगला आहे तो आमच्या ताब्यात येईल बरं का. आणि त्याचबरोबर ते जे स्पर्धेचे 25 लाख रुपये आहेत ते जर आम्हाला त्यांनी परत केले, त्यांनी आम्हाला दिले, तर मात्र मग आम्ही आशीर्वाद बंगला ताब्यात घेणार नाही, आम्ही वाट बघू, असं स्पष्टपणे ह्याच्यात लिहिलं आहे की नाही ते बघा. पण ते लोक स्पर्धा हारले. 25 लाखातला 1 रुपयासुद्धा आम्हाला मिळालेला नाही आहे. मग आम्ही काय करणार होतो, म्हणून त्याला फक्त समज देण्यासाठी तिथे गेलो होतो. तेव्हा इकडे आता सौमित्र म्हणत असतो की मला माहिती आहे तुम्ही कसली कामं करता आणि तुम्ही हे जे कॉन्ट्रॅक्ट तयार केले ना ते सुद्धा चुकीचं आहे. तुम्हाला माहिती आहे का, असं कधी कॉन्ट्रॅक्ट नसतं. त्यामुळे इथे सौमित्र म्हणतो की मी तुम्हाला आता कोर्टामध्ये दाखवेन तुमचे काय धंदे आहेत, तुम्ही कुठल्या धंद्यातली माणसं आहात, सगळं काही कळलं आहे मला. मी तुम्हाला चांगलंच ओळखलं आहे, कळलं ना. त्याच्यामुळे त्याला मारणं आता तुम्हाला कसं महागात पडतं ना ते बघाच तुम्ही.
त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता सौमित्रला खूपच जास्त राग आलेला असतो. त्याने सुद्धा इथे चांगली धमकी दिलेली असते त्या गुंड माणसाला. पण इथे आता त्या गुंड माणसाने प्रेक्षकांनो एका बाजूने चांगलं केलेलं असतं की त्या सारंगची मस्ती उतरवलेली असते. त्या सारंगला खूपच जास्त मस्ती आलेली असते. एवढ्या जीवाला जीव देणारे भाऊ असताना ते ऐश्वर्याचं ऐकून त्यांच्या विरोधात जातो. त्यांना वाटेल तसं बोलतो, त्यांना माझात बोलतो. त्यानंतरला इकडे आता चांगला त्यांना धडा शिकवलेला असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो इकडे आता सारंगला एवढं मारले हे जेव्हा जानकीला कळतं, जानकीला खूपच जास्त वाईट वाटतं. त्यानंतरला इथे ऋषिकेश आनंदामध्ये येतो. जानकीला म्हणत असतो की जानकी बघ ना गं, म्हणजे आता सगळीकडे बॅनरवरती आपले फोटो असणार. आपले फोटोशूटसुद्धा किती छान झाले ना, एकदम प्रोफेशनल आहे. आता आपल्या लवकरच ॲप येईल. आपलं सगळं काही आता व्यवस्थित मार्गी लागत चाललं आहे. आणि तुला माहिती आहे ना, सोशल मीडियावरती सगळीकडे आपले फोटोज आता व्हायरल होतील. आणि मला तर तेच हवं होतं. मला जिंकल्यासारखं वाटतंय जानकी, मला श्रीमंत झाल्यासारखं वाटतंय, मला खूपच छान वाटते. तेव्हा इथे जानकीचं लक्ष नसतं. तेव्हा ऋषिकेश म्हणतो जानकी काय झालं आहे, मगापासून मी तुझ्याजवळ बोलतो आहे पण तुझं माझ्या बोलण्याकडे लक्षच नाही आहे. ती म्हणते काय बोलताय. तेव्हा तो म्हणतो आता मी नाही, तू बोल माझ्याशी. काय झालं आहे, कसला विचार करतेस. गुलाब जेव्हापासून तुला भेटून गेला आहे ना तेव्हापासून तू हरवल्यासारखी आहेस. काय झाले ते सांग. तेव्हा जानकी म्हणते अहो गुलाबदादा म्हणत होते की सारंग भाऊजींना ऑफिसमध्ये जाऊन कुणीतरी मारलं. तेव्हा इथे आता ऋषिकेश म्हणत असतो हां मग. तेव्हा जानकी म्हणते हां मग, अहो त्यांना मारले, तुमच्या भावाला मारले, तुम्हाला काहीच वाटत नाही आहे का. तेव्हा इकडे ऋषिकेश म्हणत असतो अगं त्याला मारलं आहे तर मला का काही वाटेल. ज्या लोकांनी आपल्याला इतक्या वेदना दिल्या, आपल्याला घरातून हकलून दिलं, त्या लोकांना आता जर त्यांच्या कर्माचं फळ मिळतं आहे तर मला त्याच्यामध्ये वाईट का वाटेल. अगं देवाकडे सगळ्यांचा न्याय असतो. ते आपल्याबरोबर जे काही वागलेत ना, आता त्याच्या कर्माचं फळ त्यांना ते भोगायला आलं आहे, कळलं ना. तेव्हा इथे जानकी म्हणत असते असं कसं बोलताय तुम्ही, ते सुद्धा आपलं कुटुंब आहे. त्यानंतरला इथे आता सारंग आपला पाय शेकवत असतो. त्याला जबरदस्त मारलेला असल्यामुळे तो आता आपल्या पायाला शेक देत असतो. तेवढ्यातच इथे सारंग म्हणत असतो की ऐश्वर्या काहीतरी करा. त्या लोकांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली. आपला आशीर्वाद बंगलासुद्धा त्यांच्या ताब्यात जाईल. आता काय करायचं, त्यांना काही करून थोडे तरी पैसे द्यायला पाहिजे. तुम्ही एक काम करा ना ऐश्वर्या, तुम्ही तुमच्या डॅडला सांगा ना पैसे द्यायला. त्यांच्या सांगण्यावरूनच आपण त्यांच्याकडून पैसे घेतले होते ना. मग आता प्लीज तुम्ही तुमच्या डॅडला सांगा, काहीतरी करा. त्यांना म्हणावं मुदत तरी वाढवून द्यायला सांगा. मी तुमच्या पाया पडतो हवं तर, पण तुम्ही तुमच्या डॅडला सांगा. नाहीतर आपलं काही खरं नाही. आपला बंगलासुद्धा जाईल. माझ्याकडे एक फुटकी कवडीसुद्धा नाही आहे. मी 25 कोटी रुपये कुठून देणार आहे त्यांना. त्यांच्याकडे थोडे पैसे मागा. तेव्हा ऐश्वर्या म्हणते सारंग तुम्हाला काय वाटतं, मी डॅडाजवळ बोलले नसेन का. अहो मी बोलले त्यांच्याजवळ, पण ते म्हणाले की नाही माझ्याकडे पैसे नाही आहेत, मी तुम्हाला मदत नाही करू शकत. तेव्हा सारंग म्हणतो काय, पैशांची मदत नाही करू शकत. अहो त्यांच्या सांगण्यावरूनच मी कर्ज घेतलं होतं ना. मग आता ते असं का करतायत, ते आपली मदत का नाही करत. फसलो मी ऐकायलाच नको हवं होतं त्यांचं. उगाच इतकं कर्ज घेतलं. आता काय करायचं ऐश्वर्या, कसं फेडायचं कर्ज. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणत असते अहो काय करायचं मग आता, करूया काहीतरी. मला असं वाटतंय की आईंचे दागिने आहेत, आपण आईंकडून दागिने घेऊया आणि त्या दागिन्यातून जे काही पैसे येतील त्यांना आधी देऊ. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता जानकी म्हणत असते ऋषिकेश अहो असे कसे झालात तुम्ही, ते कुटुंब आपलं नाही आहे का. तेव्हा ऋषिकेश म्हणतो नाही, त्या लोकांनी आपल्याला किती वेदना दिल्यात. स्पर्धेच्या वेळेला मला त्यांचे चेहरे अजून ठळकपणे दिसले. त्या सारंग ऐश्वर्याने आपल्याला घरातून हकलून दिलं. आपण जेव्हा जिंकलो तेव्हा आपली सफलता त्यांच्या डोळ्यामध्ये खूपच होती ना. मग आता त्यांच्या वेदना मला इथे अजिबात आता त्याने मला वाईट वाटत नाही आहे. त्यांना किती वेदना व्हायच्या आहेत त्या होऊ दे, मला नाही फरक पडत. तेव्हा जानकी म्हणते ऋषिकेश अहो आई तिथे आपल्याला सपोर्ट करायला आल्या होत्या. आई मंदिरामध्ये आपल्यासाठी प्रार्थना करायला गेल्या होत्या. त्यांना जर आपल्याबद्दल प्रेम नसतं, माया नसती तर त्यांनी असं केलं असतं का. तेव्हा इथे आता ऋषिकेश म्हणत असतो जानकी तू कितीही मला समजवण्याचा प्रयत्न केलास ना तरीसुद्धा मी तुझं ऐकणार नाही आहे.
तेव्हा इथे आता रणदिवेबाईंना तेव्हा नजर नव्हती. खोटा दागिना हातात घेतला आणि खरा दागिना घरातून बाहेर काढून टाकला. याला काही अर्थ असतं का? ऐश्वर्याने काही सांगितलं आणि त्यांनी त्यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवला. 10 वर्षाचा संसार तुझा त्यांनी एका झटक्यात तुला घरातून हाकलून दिलं आणि ती 3 महिनेसुद्धा ऐश्वर्याला झाले नव्हते. तिच्या बोलण्यावरती विश्वास ठेवला. रणदिवेबाईंना स्वतःची अक्कल नाही आहे का? वयाच्या मानाने माणसाची पारख नाही आहे का? असं आता ऋषिकेश म्हणतो आणि म्हणतो की त्यांच्याकडे अजिबात संबंध ठेवायचे नाही. मी तुला शेवटचं सांगतोय. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता सुमित्राने जानकीला फोन करून सांगितलेलं असतं की घरसुद्धा गहाण ठेवलं आहे आणि 5 कोटी रुपये त्यांनी कर्ज घेतलं आहे. 25 लाख रुपये हप्ता द्यायचा होता. त्यानंतरला इथे आता जानकी आलेली असते. ती म्हणते की मी आपलं घर वाचवेन. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, कसं घर वाचवणार आहेस तू? सांग ना, कसं घर वाचवणार आहेस? ते तुला जिंकलेले जे 25 लाख रुपये मिळालेत ते देणार आहेस का तू आता या घरामध्ये? तेव्हा इकडे जानकी म्हणते, हो देईन मी. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, ठीक आहे, मग दिलेला शब्द आधी पाळ आणि नंतर बोल. तेव्हा जानकी म्हणते, हो पाळेन मी, देईन ते पैसे माझं घर वाचवण्यासाठी, असं जानकी म्हणते.